मुळातच आज आम्ही पेंढारकर महाविद्यालयाचे जे डोंबिवली प्रसारक मंडळाचे जे संस्थाचालक आहेत श्रीमान प्रभाकर देसाई यांची आज मुळात आम्ही भेट घेतली। तत्पूर्वी मागच्या हप्त्यातसुद्धा आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेट घेऊन त्यांना आमचं एक पत्र निवेदन दिलं होतं। त्याचं उत्तर आम्हाला आलं आहे। तर जे उत्तर आलं ते उत्तर साधारणत ते महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्टच्या पूर्ण उल्लंघन करणारे तसेच भारताचं संविधानाचं उल्लंघन करणारे पत्र आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी जे उत्तरं दिली होते ते कुठल्याच प्रकारचे त्या संविधानाच्या परिघामध्ये नसताना त्यांनी स्वतः आडमुठपणा, स्वतःची ऑटोनॉमी, स्वतःचे स्वायत्तापण त्यांनी राखण्यासाठी त्यांनी या गोष्टी केल्या। तर त्याच्यासाठी आम्ही समज देण्यासाठी आलो होतो। तर याच्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही अनुदानित महाविद्यालय बंद करताय तर याचं कारण का, तर त्यांनी असं सांगितलं की मला विद्यापीठाकडनं आणि तसंच UGC सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विद्यापीठ अनुदान आयोगाकडनं एक स्वायत्ता बहाल झालेली आहे आणि स्वायत्ता बहाल महाविद्यालय असं मी काही करू शकतो। आम्ही त्यांना सांगितलं